आवश्यकता आहे. पोलीस अधिकारी आणि अंमलदार सेवेत ज्यावेळी कार्यरत असतो आपण, त्यावेळी आपल्याला कामाशिवाय इतर कुठल्याच गोष्टीसाठी वेळ नसतो. काम काम आणि काम. आणि आपण कुटुंबियांना सुद्धा पुरेसा वेळ देऊ शकत नाही आणि आपल्यासाठी फायद्याच्या गोष्टी काय आहेत याचा सुद्धा आपण विचार करू शकत नाही. त्यामुळे सेवा निवृत्तीनंतर आपले जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची चर्चा करणे, त्यातून मार्ग काढणे, याकरता एका प्लॅटफॉर्मची खरोखर गरज होती. आणि मला असं वाटते की आपल्या शिखर संस्थेच्या माध्यमातून ही गरज जी आहे पूर्ण झालेली आहे. सेवानिवृत्त अधिकारी आणि अंमलदार यांचे अनेक प्रश्न असतात. म्हणजे माझ्यासमोर सुद्धा अनेक प्रश्न येतात. म्हणजे कोणाच्या विरुद्ध कधी काही डीई सुरू झालेली असते, ते रिटायर झालेले असतात. रिटायरमेंटपर्यंत ती डीई पूर्ण झालेली नसते, ती डीई कंटिन्यू राहते. पण डीई नंतर त्यांना पुढे काय करायचं, कोणाचे काही न्यायालयीन प्रकरण असतात, कोणीतरी दुर्दैवाने त्यात पकडलेला असतो. मग त्यावेळी पुढे काय करायचं, बऱ्याच गोष्टींचं सुस्पष्ट मार्गदर्शन उपलब्ध नसतं. त्यावेळी निर्णय काय घ्यायचे हे सुद्धा कुठे काही उपलब्ध नसतं. मग कोणीतरी सुप्रीम कोर्टाला काहीतरी जजमेंट आणून देतं, कोणीतरी हायकोर्टाला काहीतरी जजमेंट आणून देतं. आणि मग शेवटी आपल्या तसंच एक बुद्धीला पटेल तो निर्णय घेऊन आपल्याला, आणि ही भूमिका ठेवून की आता अधिकारी आणि अंमलदार व्हायला सेवानिवृत्त झालेला आहे, त्याच्यावर अधिक अन्याय होता कामा नये ही एक भावना ठेवून मग आपल्याला ते निर्णय करावे लागतात. पण सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि अंमलदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी एक संस्थेची जी गरज होती ती गरज या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. संपतरावांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक वेळीच आपल्याला सगळ्यांना भौतिक म्हणजे फिजिकली भेटता येणं शक्य होणार नाही. आता तुम्ही किती वर्षांनी भेटता येते, पहिल्यांदा अधिवेशन नाही आपलं 14 वर्षातून एकदा होतं. वर्षातून एकदा जर आपलं अधिवेशन होतं तर माझं एक म्हणणं असं आहे की अधूनमधून आपण ऑनलाईन सुद्धा भेटत का, म्हणजे आणि काही प्रकरण जे अन्याय ज्या ठिकाणी झालेला आहे ते प्रकरण सुद्धा आपण वरिष्ठांच्या समोर, घटक प्रमुखांच्या समोर आणून द्यायला पाहिजे. घटक प्रमुखांसमोर नाण्याच्या दोन्ही बाजू आल्या पाहिजे. एकच बाजू येऊन कामा नाही तर दोन्ही बाजू आल्या पाहिजे. केवळ कार्यालयातील कर्मचारी कोणी सांगताय, OS काहीतरी सांगतो आहे, आणि एक ही फॅक्ट आहे की घटक प्रमुखांना सुद्धा कामाच्या व्यापामुळे इतके कामं असतात, तुम्हाला माहिती आहे, कामाच्या व्यापामुळे सुद्धा अनेक गोष्टींकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष दिलं जात नाही. पण शिखर संस्थेनी किंवा अधिकाऱ्यांनी किंवा सहृदयित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही जर प्रकरणं घटक प्रमुखांसमोर आणले तर त्यावर निश्चितपणे विचार केला. संपतरावांशी आता बोलत होतो तर काही गोष्टी म्हणजे खरोखर आपल्याकडे चांगल्या होत्या. रिटायरमेंटच्या दिवशी मला आठवते 35च्या सर होते, त्यावेळी रिटायरमेंटच्या दिवशीच जे मग क्लेम देता येणं शक्य आहे ते आपण देण्याची पद्धत सुरू केली. उदाहरणार्थ लिव्ह इन्केशमेंट काही प्रश्न नसतो. लिव्ह इन्केशमेंट आपण रिटायरमेंटच्या दिवशी देऊ शकतो. त्यानंतर जीआयएसचं बिल नंतर जाईल. जीपीएफ फायनल पेमेंट, जीपीएफचं फायनल पेमेंटला एजीची ऑर्डर लागते नाही, त्याला एजी ऑर्डर लागत नाही. पण ती जीपीएफची ऑर्डर जी आहे ती त्याचं जर प्रोसेसिंग आपण केलं तर आपण ती सुद्धा आजच्या दिवशी देऊ शकतो, की आज रिटायरमेंटच्या दिवशी देऊ शकतो. तर हे जे क्लेम जे आहे ते क्लेम सुद्धा वेळेच्या वेळेस देणं हे सुद्धा जी पद्धत सुरू की आली ती परत आता सुरू करण्याची हे आलेली, आणि त्याप्रमाणे आता आपल्याला सूचना सुद्धा आलेल्या आहेत आणि आम्ही त्यावर काम सुद्धा सुरू केलेलं आहे. अधिकारी आणि आपल्या मतात हे सेवानिवृत्त होता, पण नंतर त्यांचा डिपार्टमेंट पासून संपर्क
तुटल्यासारखा वाटतो. मी सोलापूरला आता गेले 3-2 वर्ष काम करतोय. इथे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपली संघटना आहे, दत्त साहेबांचं काम करतात आहे, रिटायर्ड पोलीस अधिकारी आणि मॅडम पण काम करतात आहे. ते लोक येऊन मला भेटतात आणि कोणावर काही अन्याय झाला असेल कामाच्या ओघामध्ये कधीतरी आधीच्या युनिट कमांडरकडून आधीच्या घटक प्रमुखांकडून काही जर कोणावर अन्याय झाला असेल तर तो लक्षात आणून देतात. क्वचित जसं की आमच्याकडूनही काही झाला असेल अन्याय तर तो लक्षात आणून देतात. वेळेत आपल्याला कार्य केल्या जाऊ शकतात. त्यामुळे या आपल्या संस्थांची सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या संस्थांची खरोखर आपल्याला गरज आहे. आणि शिखर संस्था जी आहे त्याप्रमाणे काम करते आहे ही अतिशय चांगली बाब आहे. आता संपतरावांशी बोलताना संपतरावांनी काही मागण्याचे आहेत, प्रश्न जे आहेत ते सांगितले. सेवानिवृत्तीनंतर मेडिकल सुविधा ही मिळावी विद्यार्थी एक, त्यानंतर 10-20-30चा सुद्धा त्यांनी उल्लेख केला. त्यानंतर फुल्ल समितीमधला जो वेतन श्रेणीमधली जी ॲनॉमली होती त्या ॲनॉमलीबद्दल सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त इथं सुद्धा ज्या न्याय मागण्या आहेत या निवेदनामध्ये आपण मांडलेल्या आहेत. मला वाटते की या मागण्यांकडे आपण शासनाकडे निश्चितपणे पाठपुरावा करायला पाहिजे. योग्य वेळी योग्य प्लॅटफॉर्म मी मला उपलब्ध करून देईल तेव्हा निश्चितपणे आपण मांडू शकतो. एक गोष्ट खरी आहे की जोपर्यंत कुठलाही समाज किंवा कुठलाही समुदाय हा आपण रिटायर करतो, आपण जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत तुम्ही आपलं म्हणणं ऐकत नाही. म्हणून संघटित होणे ही चांगली भाव आहे. आणि पोलिसांना तर आपण सेवेत असतो तेव्हाही आपली काही संघटना नसते. आपण संघटना लेस आहे. इतर सगळ्या विभागाच्या संघटना असतात, पोलिसांच्या संघटना नसतात, कारण आपण शिस्तीचं खातं. पण असं जरी असतं तरी सेवानिवृत्तीनंतर आपले प्रश्न जे आहेत, न्याय प्रश्न जे आहेत ते न्याय प्रश्न मांडल्या गेले पाहिजे. आणि त्याकरता ही आपण सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि माझ्या घटकाच्या संदर्भात, सोलापूर ग्रामीण घटकाच्या संदर्भात कुठलेही काही विषय असतील, कोणाचे पण काही विषय असतील मॅडम, तर आपण निसंकोचपणे केव्हाही येऊन मांडावे ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि माझ्याच घटकाचे नाही तर आपण सुद्धा ज्या ज्या घटकांमध्ये आहात त्या त्या घटकांमध्ये इथे कुठे आपल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांवर अन्याय झाला असं वाटतं त्यावेळी घटक प्रमुखांना आपण त्यांची न्याय बाजू सांगणं हे निश्चितच उचित राहील. घटक प्रमुख हे आहेत जे आहेत हे निश्चितचपणे त्याची दखल नियमितपणे घेत असतात. मी परत आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आज या कार्यक्रमाला आपण मला बोलावलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक